नमस्कार मित्रांनो. आजचा विषय प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. कारण अनेक लोक मला एकच प्रश्न विचारतात. माझ्या जोडीदाराचा मुलांक 1 आहे. मग त्यांना नेमकं समजून कसं घ्यायचं? खरं तर मुलांक याचा अर्थ जर का तुमच्या जन्मतारखेची बेरीज 1 असेल म्हणजेच तुमची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 असेल म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्याची जन्मतारीख. ही 1, 10, 19 किंवा 28 असेल, तर हा प्रश्न नेहमीच मला विचारला जातो. ते म्हणतात, "ते माझ्यावर प्रेम करतात, पण व्यक्त का करत नाही? कधी खूप जवळ येतात, तर कधी अचानक शांत का होतात?" जर तुमचा जोडीदार, पती, पत्नी, प्रियकर, प्रेयसी किंवा अगदी जवळचा मित्रही 1 मुलांकाचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी पुस्तकातील माहिती देण्यापेक्षा माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवातून 1 मुलांकाच्या व्यक्तीचा रिलेशनशिपमधला नेमका स्वभाव कसा असतो तो सांगणार आहे. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, 1 मुलांकाच्या व्यक्ती प्रेमात पडायला वेळ घेतात. पण प्रेमातून बाहेर पडायलाही वेळ घेतातच. त्या प्रत्येकावर सहज विश्वास ठेवत नाही. त्याआधी समोरच्या व्यक्तीला पाहतात, जोखतात, समजून घेतात, निरीक्षण करतात आणि त्यानंतरच त्यांचं मन उघडतं. म्हणूनच अनेक लोकांना सुरुवातीला त्या थोड्या कठोर, अलिप्त किंवा अहंकारी वाटू शकतात. पण माझ्या अनुभवात हे पूर्ण सत्य नाही. खरं म्हणजे या व्यक्ती स्वतःचं मन कुणासमोरही उघडत नाही. कारण त्यांना विश्वासघाताची भीती नसते, पण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची भीती मात्र नक्कीच असते. एकदा का त्यांनी तुम्हाला स्वीकारलं, तर मग त्या नात्याकडे पूर्ण जबाबदाऱ्यांनी पाहतात. यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त आय लव्ह यू म्हणणं नाही. प्रेम म्हणजे तुमची जबाबदारी स्वतःवर घेणं, तुमच्या अडचणीत सर्वात आधी धावून येणं, तुमच्यासाठी वेळ काढणं आणि आवश्यक असेल तर संपूर्ण जगाच्या विरोधात जाऊन तुमच्या बाजूने उभं राहणं. हीच त्यांची प्रेम व्यक्त करण्याची भाषा असते. पण इथेच एक गोष्ट अनेक लोकांकडून चुकते सुद्धा. 1 मुलांकाच्या व्यक्तींना प्रेमापेक्षा जास्त महत्त्व असतं ते म्हणजे आदराचं, सेल्फ रिस्पेक्ट. जर त्यांना असं वाटलं की समोरची व्यक्ती त्यांचा अपमान करते आहे, त्यांच्या शब्दाला किंमत देत नाहीये, सारखं कमी लेखते आहे किंवा लोकांसमोर त्यांचा स्वाभिमान दुखावते आहे, तर त्या आतून खूप तुटतात. त्या प्रत्येक वेळी मोठ्याने सांगतीलच असं नाही किंवा भांडण करून सांगतील असंच नाही. पण त्या मनाने हळू दूर जाऊ लागतात. आणि जेव्हा त्या मनाने दूर गेल्या, तेव्हा त्या पूर्वीसारखंच नातं जपतील असं मात्र नाही, ते नातं कठीण होऊन बसतं. जर तुमचा जोडीदार मुलांक 1चा असेल, तर त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न कधीही करू नका. त्याला आदेश देऊ नका. त्याचा स्वाभिमान दुखावू नका. त्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचं मत ऐका. त्याला निर्णयात सहभागी करा. माझ्या अनुभवात हा एकच बदल अनेक नात्यांमध्ये मोठा फरक घडवतो. 1 मुलांकाच्या व्यक्तींना खोटेपणा अजिबात आवडत नाही. एकदा विश्वास तुटला, तर तो पुन्हा मिळवणं खूपच कठीण होऊन बसतं. पण एकदा विश्वास जिंकला, तर ह्या व्यक्ती आयुष्यभर तुमची साथ सोडणार नाहीत. म्हणूनच मी नेहमी सांगतो, जर तुमच्या आयुष्यात मुलांक 1 ची व्यक्ती असेल, तर तिचं प्रेम शब्दामध्ये शोधू नका. तिच्या कृतीमध्ये शोधा. कारण या व्यक्ती बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात जास्त विश्वास ठेवतात. पुढील भागात आपण बघू की 1 मुलांकाच्या व्यक्ती नेमक्या कोणत्या मुलांकाकडे जास्त आकर्षित होतात, कोणत्या मुलांकाशी त्यांचं नातं सुंदर जुळू शकतं आणि कोणत्या सवयीमुळे त्यांचं नातं तुटू सुद्धा शकतं.